उत्तरकांड सर्ग 4 पुढे सुरू. आपल्या पतीच्या मनाचा कल पूर्णपणे जाणणाऱ्या पतिव्रता सीतेने आपल्या प्रेमाने, आज्ञापालनाने, नम्रतेने, इंद्रिय संयमाने, लज्जेने आणि भीतीने आपल्या पतीच्या मनाचे हरणकी करून घेतले होते. एकदा क्रीडामनात एकांती स्थानी सर्व भोग साधनांनी संपन्न अशा दिव्य मंदिरी श्रीराम सुखासनी बसले होते. त्यांची कांती नीलमणी वर्णाची, ते दिव्य अलंकाराने विभूषित, प्रसन्नमुखी मात्र गंभीर भाव असणारे, विजेप्रमाणे तेजस्वी असणारे पितांबर अशा श्री रामचंद्रांचे कमलपत्र नयनी, सर्व अलंकाराने विभूषित अशी सीता चेपीत श्री रामचंद्रांना म्हणाली, हे देवाधिदेवा, हे जगन्नाथा, हे सनातन परमात्मा, हे चिदानंद स्वरूपा, हे आधी मध्य अंतरहित असणाऱ्या देवा, काही काळापूर्वी देवांनी माझे जवळ येऊन एकांतात पुष्कळ प्रकारे माझी प्रार्थना करून तुमच्या वैकुंठ गमनाविषयी विचारणा केली. देव म्हणाले, चित्शक्ती असलेल्या तुमच्यासह श्रीराम आम्हाला सोडून स्वतःचे निवास असणाऱ्या वैकुंठाचा त्याग करून पृथ्वी तळीच राहत आहेत. हे जगद्धात्री, तुमच्यामुळे कमललोचन श्रीराम भूतळी राहत आहेत. तुम्ही जर प्रथम वैकुंठास निघून याल तर रघुतमही तुमच्याप्रमाणेच वैकुंठाला परत येऊन आम्हा अनाथांना सनाथ करतील. अशा प्रकारे माझी प्रार्थना केली, हे मी आपणास आता सांगू इच्छिते. हे प्रभो, मी काही आज्ञा करत नाही, तर फक्त सुचवित आहे की आता आपण योग्य ते करावे. सीतेची अशी वचने ऐकून श्रीराम म्हणाले, हे देवी, मला हे सर्व ज्ञात असून त्याच संदर्भात मी तुला आता एक उपाय सुचवितो. हे देवी, तुझ्याविषयी लोकापवाद निर्माण झाल्याचे निमित्त करून या लोकापवादास घाबरणाऱ्या एखादा सामान्य माणसाप्रमाणे मी तुला वनी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडतो. तेथे तुला 2 पुत्रांची प्राप्ती होईल. तुझ्या ठिकाणी आता गर्भावतेची लक्षणे दृष्टीस पडतच आहेत. मग तू पुत्र जन्मानंतर तू पुन्हा माझ्याजवळ येऊन लोकांची खात्री पटावी म्हणून आदरपूर्वक शपथ घेऊन दुभंगलेल्या धरणीच्या विवरामधून तू लगेच वैकुंठाकडे प्रस्थान करावेस. त्यानंतर मी सुद्धा वैकुंठी येईन अशी योजना मी मनी केलेली आहे. सीतेस असे सांगून श्रीरामांनी तिला अंतःपुरात पाठवून दिले. नीतिशास्त्राचे तत्व जाणणारे मंत्री आणि मुख्य सेनापतींसमवेत श्रीराम एकदा राज्यसभेत उपस्थित होते. सुहृदगण त्यांची सेवा करीत होते. भरपूर हास्य निर्माण करणाऱ्या कथा जाणणारे विदूषक श्रीरामांना हसवीत होते. बोलता बोलता श्रीरामांनी विजय नावाच्या एका दूतास विचारणा केली, मी सीता, माझी माता, माझे बंधू तसेच माता कैकेयी यांचे बाबतीत नगरजन तसेच ग्रामवासी लोक बरे वाईट असे काय बरे बोलत असतात. तू मला सत्य काय ते न घाबरता सांगावे, तुला माझी शपथ आहे. श्रीरामांनी विचारणा केल्यावर विजय म्हणाला, महाराज, सर्वजण असेच म्हणतात की आत्मज्ञान संपन्न अशा श्रीरामाने अतिशय दुष्कर असेच कार्य केले आहे. रावणाचा वध केल्यावर सीतेविषयी काही शंका न घेता तिला परत आणले, हे तिला आपल्या गृही ठेवलेले आहे. हे काही त्यांनी योग्य नाहीच केले. निर्जन अशा अरण्ये दुरात्मा रावणाने जिचे अपहरण केले होते, त्या सीतेच्या सहवासात श्रीरामांना कसले काय सुख मिळत असणार बरे. अशा परिस्थितीमध्ये तर आता आम्हासही आमच्या स्त्रियांची दुष्कर्मे सहन करावी लागतील. कारण की जसा राजा वर्तन करतो तसेच वर्तन प्रजेसही करावे लागते.
त्याचे ते वर्तन ऐकल्यावर श्रीरामांनी आपल्या स्वजनांकडे त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी सुद्धा दूताचे म्हणणे सत्यच असल्याचे सांगितले. तेव्हा सचिव विजयाने आपले स्वकीय सुहृदयांना निरोप देऊन लक्ष्मणास पाचारण करून श्रीराम त्यास म्हणाले, अरे लक्ष्मणा, सीतेमुळे माझ्यावर फार मोठा लोकापवाद उपस्थित झाला आहे. तेव्हा उद्या सकाळी सीतेच रथात बसवून श्री वाल्मिक ऋषींचे आश्रमाजवळ सोडून यावेस, ही माझी अज्ञात समज. जर तू याविषयी काय विचारशील तर मला मरणप्राय दुःख होईल. श्रीरामांनी असे सांगितल्यावर तर लक्ष्मणास भीतीच की वाटली. प्रभाती उठल्याबरोबर सुमंत्राने सज्ज केलेल्या रथात जानकीस बसवून तो त्वरित वनाकडे निघून गेला. ऋषी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सीतेला सोडून तो तिला म्हणाला, लोकापवादाच्या भीतीमुळेच राघवानी तुला वनात सोडून दिले आहे. हे माते, यात माझा काहीही दोष नाहीच. तू आता ऋषी वाल्मिकांचे आश्रमी जावेस असे सीतेला सांगून लक्ष्मण त्वरेनेच श्रीरामांजवळ परत आला. दुःखाने संत्रस्त होऊन सीता सुद्धा एखाद्या भोळ्या स्त्रीप्रमाणे विलाप करू लागली. एक स्त्री रडत आहे असे शिष्याकडून समजलेवर ती सीता आहे हे आपल्या दिव्य दृष्टीने जाणून भविष्यात घडणारे तर सर्वच त्यांना माहीत होतेच. त्यांनी अर्धे इत्यादींनी जानकीचा सत्कार करून नंतर तिचे सांत्वनही केले आणि तिला मुनी पत्नींच्या स्वाधीन केले. वाल्मिकी मुनींच्या कथनावरून सीता ही साक्षात परमात्म्याची लक्ष्मीच असल्याचे कळाल्यावर त्या मुनी स्त्रिया दररोज भक्तीपूर्वक सीतेची पूजा करीत, तसेच आदरपूर्वक विनय दाखवीत सतत तिची सेवा करीत असत. खरे तर श्रीराम हे तर परमात्मा विज्ञान दृष्टी असणारे केवळ एकमेवाद्वितीय अधिदेव होते. मुनिजन त्यांची चरण सेवा करीत, मात्र सीता रहित झालेल्या श्रीरामांनी सर्वच भोगांचा त्याग करून ते विरक्तच की झाले आणि मुनिव्रताचे आचरण करीत राहू लागले. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी उत्तरकांड चतुर्थ सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.